माहीला तिचा नवरा अभय, तिच्या सासूबाई आणि तिची नणंद नेहा ती प्रेग्नेंट राहिल्यावर तिला गर्भपात करण्यासाठी सांगत असत. अभयचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तरीही तिला कळत नव्हतं की हे तिघेही तिच्या सोबत असं का वागत आहेत. सासूबाईंना त्यांच्या मुलीचा फोन रोजच यायचा. एके दिवशी माहीने गुपचूप त्या फोनची रेकॉर्डिंग चालू केली, कारण तिला समजून घ्यायचं होतं की नेहमीच तिला गर्भपात का करायला सांगितलं जात आहे. तिचा अंदाज खरा ठरला. त्या फोनवर तिने जे काही ऐकलं ते ऐकून माही बेशुद्धच पडली, कारण आज पुन्हा एकदा अभय आपल्या बायको माहीच्या मागे लागला होता. कशासाठी? तर तिचा गर्भपात करण्यासाठी. तो तिला जबरदस्तीने अशा गोळ्या देऊ पाहत होता ज्यामुळे मूल पडतं. पण यावेळेस माहीने ठरवलं होतं की अभयचं काहीही ऐकायचं नाही. ती ठामपणे म्हणाली की नाही अभय, प्लीज आता नाही, यावेळेस नाही, आता मला सहन होत नाही. अभय तिच्या संतापाकडे दुर्लक्ष करून म्हणाला, का नाही माही, समजून घे माझी अडचण, मी नेहाला वचन दिलं आहे. माहीच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली की खड्ड्यात गेलं तुझं वचन अभय. हे कोणतं वचन आहे? तुम्ही मला विचारून हे वचन दिलं होतं का? तुम्ही जगातले पहिले व्यक्ती असाल ज्याला स्वतःच्या मुलांचा त्रास होतोय. तुम्ही त्या बाळाला या जगात येण्याआधीच मारायला बघत आहात. एकदा सहन केलं, पण आता परत नाही, कोणत्याही किमतीवर नाही. आता मी असं होऊच देणार नाही. अभयने तिचं म्हणणं टाळत तिला समजवण्याचा प्रयत्न केला की माही, प्लीज मला समजून घे. जेव्हापासून तुला प्रेग्नेंट असल्याचं नेहाला कळलं आहे तेव्हापासून ती मला टोमणे मारते. तेव्हा माही संतापून म्हणाली की अभय, तुम्हाला एवढीच भीती होती आपल्या बहिणीची, आपल्या आईची, तर मग तुम्ही लग्नच का केलं? लग्नानंतर मूल होतात ही साधारण गोष्ट आहे. जर तुम्हाला स्वतःचं मूल नको होतं तर तुम्ही लग्न का केलं? का माझं आयुष्य खराब केलं? मी तुमच्या सोबत राहून तुमच्या आई बहिणीच्या चक्रात पूर्ण आयुष्य क्षणोक्षणी मरेल. पुन्हा पुन्हा औषधं घ्यावी लागतील, पुन्हा पुन्हा गर्भपात करावा लागेल. नाही अभय, आता खूप झालं. मी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गोळ्या घेणार नाही. आता मी माझ्या बाळाला मारणार नाही. मग मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल. मी या कुटुंबाला आणि तुम्हालाही सोडायला तयार आहे. माही, वेडापणा करू नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जर तूही मला सोडून गेलीस तर मी खूपच एकटा पडेन, अभयने कळवळून सांगितलं. तेव्हा माही संतापून म्हणाली की तुम्ही एकटे कुठे आहात अभय? तुमच्यासोबत तुमची आई आहे, तुमची बहीण आहे आणि त्यांची जबाबदारीही आहे. तुम्ही त्यांच्यासोबतच राहा. नाही माई, प्लीज मला समजून घे, अभयने विनवणी केली. तेव्हा माई संतापाने जोरात ओरडली, अभय प्लीज, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा. मला तुमचं तोंडही पाहायचं नाहीये. प्लीज जा इथून, मला एकटीला सोडा. अभय काही बोलणार तोपर्यंत माहीने त्याला खोली बाहेर ढकललं आणि दरवाजा आतून बंद करून रडू लागली. तिला काहीच कळत नव्हतं की अभय असं का वागत आहे. कसं कोणाच्याही सांगण्यावरून तो आपल्या बाळाला पोटातच मारायला निघालाय. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अशी कशी त्याची आई आहे जी आपल्या वंशाच्या दिवाला विझवायला निघाली आहे, आणि अशी कशी त्याची बहीण नेहा आहे जी आपल्या भावाचा संसार सुखाचा होताना पाहू शकत नाही, त्याच्या बाळाला या जगात येऊ द्यायला तयार नाही. हे सगळं काय चाललं आहे? माहीच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ सुरू होता. शेवटी तिला समजलं पाहिजे होतं की त्यांना तिचं मूल का नको आहे. अभय तर आईचा अगदी सरळ भक्त होता. तिच्या सांगण्यावरून तो नेहमीच वागत असे. तिच्या कोणत्याही गोष्टीवर तो कधीच प्रश्न विचारत नसे. जेवढं ती सांगायची तेवढंच तो करत असे. नेहा ही यात काही मागे नव्हती. सासरी बसलेली नेहा अभयवर स्वतःचा हुकूम चालवत होती. ती अभयपेक्षा 3 वर्षांनी लहान असूनही तिचं लग्न त्याच्या आधी झालं होतं आणि 5 वर्षात तिला 2 मुलंही झाली होती. पण या 5 वर्षात अभयचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. शेजारचे नातेवाईक सगळेजण अभयच्या लग्नाबद्दल विचारू लागले. तेव्हा अखेर 1 वर्षापूर्वी त्याच्या आईने फक्त लोकांचं तोंड बंद करण्यासाठी त्याचं लग्न केलं. माहीच्या मनात विचार आला की आता इतक्या कठीण परिस्थितीत लग्न झालं तरी त्यांना मूल का नको आहेत. कोणतं तरी गुपित नक्कीच आहे. याचं कारण शोधायलाच हवं. ती जेव्हा अभयला विचारायची तेव्हा अभय काहीच सांगायचा नाही आणि सासूबाईंना किंवा नेहाला ती काही विचारू शकत नव्हती. मग शेवटी तिला सत्य जाणून घ्यायचं तरी कसं, हा एकच प्रश्न असा होता ज्याचं उत्तर मिळवण्यासाठी माहीला वेळ लागायची वेळ आली होती. शेवटी तिच्या बाळाच्या आयुष्याचा प्रश्न होता. सासूबाई आणि नंदेला असं का वाटत होतं
की अभय कधी बाप व्हायला नको, त्याला मुलं होऊ नयेत असं त्यांना का वाटत होतं. एक दोन वेळा माहीने अभय सोबत या विषयावर बोलायचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी अभयने स्पष्ट नकार दिला होता. तो म्हणाला होता की हे बघ माही, तू जास्त विचार करू नकोस, अशा कोणत्याही गोष्टीचं कारण नाहीये. पण जेव्हा माहीने खूप आग्रह केला आणि ती रडू लागली, तेव्हा अखेर अभयने सत्य सांगितलं. अभय म्हणाला की खरं सांगायचं तर नेहा जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली, तेव्हा ती आईला रडत रडत तिचं अबॉर्शन करून घ्यायला सांगत होती. ती वारंवार असं म्हणत होती की आई, माझं अबॉर्शन करून दे, मला दुसरं मूल नकोय. कारण तिचे पती नोकरी सोडून घरी बसले होते आणि काहीच कामधंदा करत नव्हते. त्यामुळे नेहाला दुसरं मूल जन्माला घालायचंच नव्हतं. तेव्हा मी तिला समजावलं की नेहा, तू काळजी करू नकोस, तू निर्धास्त राहून दुसऱ्या मुलाला जन्म दे, मी आहे ना तुझ्या पाठीशी, मग तू का टेन्शन घेतेस. त्यावर नेहा मला म्हणाली की नाही दादा, जर यावेळी ही मुलगी झाली तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ते माझे पती नोकरी सोडून घरीच बसले आहेत आणि काम करण्याचं नावही घेत नाही. मग मी दोन मुली कशा वाढवू, त्यांचे शिक्षण लग्न कसं पार पाडू. तेव्हा मी तिला वचन दिलं की नेहा, जर तुला वाटतंय की यावेळी तुला मुलगीच होणार आहे, तर मी तुला वचन देतो की जर मुलगी झाली तर मी तिला दत्तक घेईन. तेव्हा नेहा हसली आणि म्हणाली की चल दादा, राहू दे, बोलण्यात आणि प्रत्यक्षात करण्यात खूप अंतर असतं. उद्या तुला तुझी मुलं झाली तर तू सगळं विसरशील, आता फक्त मला फसवण्यासाठी असं बोलत आहेस. तेव्हा मी तिला म्हणालो की हे बघ नेहा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी माझी मुलं जन्माला घालणार नाही. तुला मुलगा हो किंवा मुलगी, यापुढे ती माझी जबाबदारी आहे असं समज. माझं जे काही आहे ते सगळं तिचंच असेल. आता शांत हो आणि तिच्या जीवाला धोका पोहोचवू नकोस. खूप समजावल्यानंतर नेहा तयार झाली आणि दुसऱ्यांदा तिला खरंच मुलगी झाली. तिने लगेच मला फोन करून सांगितलं की दादा, मी नकार दिला होता ना, तू जबरदस्ती मला या मुलीला जन्म द्यायला सांगितलं आहेस. आता तूच तिची जबाबदारी घे. आता ती तुझीच मुलगी आहे, तूच तिचे आई वडील आहेस. लक्षात आहे ना तू काय बोलला होतास. मी तिला उत्तर दिलं की हो, लक्षात आहे, मी वचन दिलं आहे आणि ते पाळेन, तू चिंता करू नकोस. तोपर्यंत सगळं ठीक चाललं होतं, पण माझं लग्न झाल्यावर नेहाच्या मनात काहीतरी भीती निर्माण झाली होती. याच कारणामुळे ती मला वारंवार टोमणे मारत होती. त्यामुळेच मी ठरवलं की आपली मुलं जन्माला घालायचीच नाहीत. खरं सांगायचं तर मला भीती वाटते की जर मला माझी मुलं झाली तर मी नेहाच्या मुलीची योग्य काळजी घेऊ शकेन का. अभय पुढे सांगत होता की माही, हीच खरी गोष्ट आहे. जर तू मला समजून घेतलं आणि माझी साथ दिली तरच मी या सगळ्याचा सामना करू शकेन. हे ऐकून माही संतापली आणि म्हणाली की हे बघा अभय, मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. ही कोणती मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला तिच्या मुलीची जबाबदारी घ्यायची असेल तर घ्या, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांना जन्मच द्यायचा नाही. खर्च करायचाच असेल तर तिच्या दोन्ही मुलींचा करा, पण हा मूर्खपणा थांबवा. तुमच्या मुलांना जन्म न देणं हा कोणताच पर्याय नाहीये. याच गोष्टीवरून रोज घरात वाद होत होते. जेव्हापासून माही प्रेग्नेंट झाली आणि ज्या दिवशी घरात कळलं की माई आई होणार आहे, तेव्हापासून घरात रोजच वादळ उठलं होतं. अभय सोबतच तिच्या सासूबाई तिला गोळ्या घेण्यासाठी बळजबरी करत होते. माहीला अभयचं वागणं कळत होतं, पण सासूबाई त्या असं का करत होत्या. त्यांना काय झालं होतं, का त्यांना आपल्या नातवंडाचं तोंडही पाहायचं नव्हतं. अभयच्या बोलण्यावर माहीचा विश्वास बसत नव्हता. तिला खात्री होती की यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. इतक्या साध्या कारणासाठी कोणीही आपल्या नातवंडांना मारायला सांगणार नाही. आता माहीला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं. ती ठाम होती की यामागचं खरं कारण शोधायचंच. त्यासाठी तिला जास्तीत जास्त सासूबाईंच्या जवळ राहणं गरजेचं होतं. माही आपल्या बाळासाठी पुन्हा एकदा उभी राहिली. तिने दरवाजा उघडला आणि बाहेर पडली. आता ती सासूबाईंच्या आसपासच वेळ घालवू लागली. तुर्तास अभय आणि माहीमध्ये संवाद बंद होता. 2-3 दिवसांनी अभय ऑफिसला निघाला होता. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की बाळा, जरा तुझ्या फोनवरून नेहाला फोन लावून दे. 2-3 दिवस झाले तिच्याशी बोलणं झालं नाही आणि माझ्या फोनचा रिचार्जही संपला आहे. तेव्हा अभय म्हणाला की आई, मला उशीर होतोय, मी ऑफिसला गेल्यावर तुझ्या फोनचा रिचार्ज करून देतो, तोपर्यंत तू माहीच्या फोनवरून नेहाशी बोल. असं बोलून तो ऑफिसला निघून गेला. नंतर सासूबाई माहीजवळ आल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, मला जरा नेहाला फोन लावून देशील का. माहीने नेहाला फोन लावून दिला, पण तिला वाटलं होतं की सासूबाई इथेच नेहाशी बोलतील.
मात्र त्या फोन घेऊन आपल्या खोलीत गेल्या आणि खूपच हळू आवाजात नेहाशी बोलू लागल्या. माही अस्वस्थ झाली. तिला त्यांचं बोलणं ऐकायचं होतं, पण कसं? ती सरळ सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांचं बोलणं ऐकू शकत नव्हती. मग तिने डोकं लावायला सुरुवात केली. तिला एक युक्ती सुचली. ती पटकन सासूबाईंच्या खोलीत जाऊन ती म्हणाली की सासूबाई, फक्त 1 मिनिट फोन देता का? बहुतेक नेट ऑन झाले. सासूबाईंचा फोन घेतल्यावर माहीने नेट बंद करण्याच्या बहाण्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि फोन त्यांना परत दिला. सासूबाईंना स्मार्टफोनची जास्त माहिती नव्हती. त्यांच्याकडे बटन फोन होता. त्यामुळे माहीची चाल त्यांना समजलीच नाही. जवळजवळ 1 तास सासूबाई नेहाशी बोलत राहिल्या. इकडे माही टीव्ही बघत होती, पण तिचं टीव्ही मध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. तिची नजर पुन्हा पुन्हा सासूबाईंच्या खोलीकडे जात होती. ती वाट पाहत होती की सासूबाई कधी बाहेर येतील आणि कधी फोन तिच्या हातात येईल. थोड्या वेळाने जशा सासूबाई बाहेर आल्या, माहीने पटकन आपला फोन घेतला आणि आपल्या खोलीत जाऊन रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात केली. जसे तिच्या कानावर शब्द पडू लागले तसं माहीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती प्रचंड हैराण झाली होती. सासूबाई नेहाला म्हणत होत्या की अगं बाळा, काय सांगू तुला, गेले 3 दिवस झाले अभय तिच्या मागे लागला आहे की गोळ्या खा, पण ती काही ऐकतच नाही. मागच्या वेळी तिला काहीच कळलं नव्हतं, तेव्हा तिने गोळ्या घेतल्या होत्या, पण यावेळी वाटतंय की तिला संशय आला आहे, त्यामुळे ती काहीच औषध घ्यायला तयार नाही. आता सारखं सारखं तिला बोलून मी तिच्या नजरेत वाईट ठरवू इच्छित नाही, कारण भावकीतल्या स्त्रिया येत असतात. त्या येतात तेव्हा माही त्यांच्या सोबत बोलते. जर कधीतरी तिने त्यांना काही सांगितलं तर आमच्या घराची आणि माझी आबरू धोक्यात येईल. त्यामुळे मी सतत अभय सोबतच चर्चा करते. तोही त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतोच आहे, पण त्या नाटकी बाईला काय झालंय काहीच कळत नाही. यावर नेहा म्हणाली, आई तू असं कसं बोलतेस? ती गोळ्या का घेत नाही हेच समजत नाही. तुम्ही तिला जबरदस्ती करा. जर तिने गोळ्या घेतल्या नाही तर हळूहळू वेळ निघून जाईल आणि मग गर्भपात करायलाही उशीर होईल. त्यानंतर तुम्हाला काहीही करायला उपयोग नाही. मग सगळं काही त्यांच्याच नावावर जाईल. हे सगळं ऐकून माही अवाक झाली. तिच्या डोक्यात विचारांचा गोंधळ माजला. आता तिला या सगळ्या कटाचा पर्दाफाश करण्याची घाई झाली होती. मग सासूबाई म्हणाल्या, अगं बाळा, मला कोणाला त्यांच्या नावावर काही करायचं नाहीये. जर मला असं करायचं असतं तर मी इतक्या वर्षांपासून हे नाटक केलं असतं का? मी अभयला इतक्या वर्षांपासून वाढवलंय. त्याच्या नावावर सगळं काही करण्यासाठी का? तू चिंता करू नकोस, मी काहीतरी उपाय नक्कीच करते. यावर नेहा म्हणाली, आई तुझ्याकडून काही होईल असं वाटत नाही. तू दादाला सांग, जर वहिनी अशा गोळ्या घेत नसतील तर त्या गोळ्या कुठल्या तरी खाण्याच्या पदार्थात मिसळून त्यांना खायला लावा. त्यांना कळणारच नाही आणि आपलं कामही होईल. नेहाचं हे बोलणं ऐकून सासूबाई म्हणाल्या, हो असंच करावं लागेल. थांब, मी त्याला सांगते आणि हो, मी तुला परत फोन करते. आज अभय माझ्या फोनचा रिचार्ज करतोय, मग मी उद्या तुला फोन करते. माहीने मायलेकीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ती धक्काबद्ध झाली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. कोडं सुटण्याऐवजी अजूनच गुंतत होतं. एक प्रश्न सुटायच्या आधी दुसरा प्रश्न निर्माण होत होता. पण तिच्या मनात हे पक्क ठरलं होतं की आता ती या घराच्या कोणाच्याच हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. तिचा आता कुणावरच विश्वास उरला नव्हता. संध्याकाळी जेव्हा अभय घरी आला तेव्हा सासूबाईने त्याला चहा करून दिला आणि म्हणाल्या की बाळा, या चहात त्या गोळ्या मिसळून माहीला प्यायला दे. जर तिने विचारलं की चहा कडू लागतोय तर सांग की चहा पत्ती नवीन आणली आहे म्हणून अशी चव आहे. अभयने चहा घेतला आणि माहीच्या जवळ गेला. तेव्हा माहीला लगेच जाणवलं की सासूबाईने याआधी कधीच तिला स्वतःहून चहा बनवून दिला नव्हता. जर तिने फोनवर त्यांचं बोलणं ऐकलं नसतं तर कदाचित ती हा चहा प्यायलीही असती. ती देवाचे आभार मानत होती की तिला हे ऐकायला मिळालं. माहीने अभयच्या हातून चहा घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. ती संतापून म्हणाली की अभय, तुमचा कुठलाही कारस्थान माझ्या समोर चालणार नाही. मला माहित आहे की या चहात तुम्ही त्या गोळ्या मिसळल्या आहेत. ताबडतोब इथून निघा. माझ्या खोलीतून बाहेर पडा. माझ्या डोळ्यांसमोर परत येऊ नका. तुम्ही जेव्हा समोर येता तेव्हा फक्त आपल्या बाळाला मारण्याचा प्लॅन घेऊनच येता. असं बोलत बोलत माहीने पुन्हा एकदा स्वतःला खोलीत बंद केलं. आता ती अभय पासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली. रात्री सुद्धा तिने अभयला खोलीत येऊ दिलं नाही. तिला आता या घरात कुणावरच विश्वास उरला नव्हता. दुसऱ्या दिवशीही जेव्हा अभय ऑफिसला गेला तेव्हा माही खोलीतून बाहेर आली. सगळ्यात आधी तिने सासूबाईंचा फोन सायलेंट करून लपवला. माहीला माहित होतं की अभय ऑफिसला गेल्यानंतर
सासूबाई आपल्या मुलीला फोन करणार किंवा तिला फोन येईल. ती आपला फोन घेऊन टीव्ही पाहण्याचा बहाणा करून हॉलमध्ये बसून राहिली आणि तिची नजर पुन्हा पुन्हा फोनवर जात होती. ती खूप आतुरतेने नेहाच्या फोनची वाट पाहत होती. जवळजवळ अर्ध्या तासानंतर नेहाचा फोन येतो. माही तो फोन सासूबाईंच्या हातात देते आणि म्हणते की आई, ताईंचा फोन येत आहे. सासूबाई तिला म्हणाल्या की तुझ्या फोनवर आला का? तिने माझा फोन लावला असेल, पण माझा फोन मला मिळतच नाहीये. माही म्हणाली ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनवर बोला, मी तुमचा फोन शोधून आणते. असं बोलता बोलता माहीने फोनची रेकॉर्डिंग ऑन केली आणि सासूबाईंचा फोन शोधण्याच्या बहाण्याने आतमध्ये गेली. सासूबाई पुन्हा त्यांच्या खोलीत जातात आणि जवळजवळ 1 तास नेहाशी फोनवर बोलत असतात. माही टीव्ही बघण्याच्या बहाण्याने सोफ्यावर बसून राहिली आणि सासूबाईंची वाट पाहत होती की कधी ते त्यांच्या खोलीतून बाहेर येतील, कारण तिला आजचं बोलणं ऐकायचं होतं की शेवटी हे सगळं का होत आहे. जसजसा वेळ जात होता तसतसा माहीचे हृदयाचे ठोके वाढत होते. शेवटी सासूबाई बाहेर येतात आणि माहीला म्हणतात की सुनबाई, माझा फोन मिळाला का? माही म्हणते हो हो आई, तुमचा फोन सोफ्याखाली पडला होता, त्यामुळे त्याचं काहीतरी बटन दाबलं गेलं आणि फोन सायलेंट झाला. आता मी नीट करून ठेवला आहे. असे बोलत तिने सासूबाईंना फोन दिला आणि आपला फोन घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. यावेळी जशी माहीने रेकॉर्डिंग सुरू केली तेव्हा समोर नेहा आपल्या आईवर राग करत होती आणि म्हणत होती की आई, तू काय करत आहेस? तुला अजिबात अक्कल नाहीये का? अशी कशी तू बिचारी झाली आहेस? 4 दिवसांची आलेली तुमच्या दोघांवरही भारी पडत आहे. तुम्हा दोघांना एक मुलगी सांभाळली जात नाही, एक गोळी तुम्हाला कशातही मिळवता येत नाही का? जर असेच झाले आणि या वेळेस अभयचं मूल आलं तर सगळी प्रॉपर्टी माझ्या हातातून जाईल, मला काहीच मिळणार नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या की अरे तू चिंता का करतेस? अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. 3ऱ्या महिन्यात सुद्धा आपल्याला हे करता येईल. अजून तिचे 3 महिने सुद्धा पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे तू चिंता करू नकोस. करते ना मी काही ना काहीतरी. आणि असं कसं मी सगळं काही त्याच्या नावावर करून देईल? असं कसं सगळं बर्बाद करेल मी बाळा? आता मी डायरेक्ट सगळं काही तुझ्या नावावर तर करू शकत नाही ना. मला या जगाला, भावकीला दाखवण्याच्या चक्करमध्ये त्याला आपलं मूल मानावं लागलं. नाहीतर कोण सवतीच्या मुलाला आपलं मूल समजून प्रेम करेल? आणि मी तर फक्त त्याला दाखवण्यासाठी प्रेम करते आणि त्याला मुलगा मानला आहे. अरे मला तर त्याचं लग्न सुद्धा करायचं नव्हतं, पण हे गाव, हा समाज, आपली भावकी माझ्या मागे लागली होती. इतकी मागे लागली की मजबुरीत मला त्याचं लग्न करावंच लागलं. ठीक आहे, पण आता मी त्यांना मूल जन्माला घालून देणार नाही. यावेळी फक्त तो मूल पडून जाऊ, मग मी स्वतः अभयला माझ्या जाळ्यात ओढून माहीला न सांगता त्याची नसबंदी करून घेईल. मग तर झालं. मग बघेल ही माही किती उड्या मारते. मग मजबुरीत येऊन त्यांना तुझं मूल दत्तक घ्यावं लागेल आणि एकदा का त्यांनी तुझं मूल दत्तक घेतलं तर सगळी प्रॉपर्टी तुझीच होईल ना बाळा. हे सगळं काहीतरी तुझ्यासाठीच करत आहे ना. तिकडून नेहा म्हणाली, हे बघ आई, असं नको व्हायला की सगळं काही हातातून निघून जाईल. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अरे काहीच नाही होणार, तू चिंता करू नकोस. मी सगळा विचार केला आहे. तोपर्यंत तू फोन ठेव, तुला मी नंतर फोन करते. एकदा पुन्हा फोन कट होऊन जातो. परंतु यावेळेस पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर माहीला कुठेतरी तिच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. परंतु काही प्रश्न अजूनही अपूर्णच होते. सवतीचा मुलगा हे बोलणं पुन्हा पुन्हा माहीच्या कानांमध्ये वाजत होतं. आता ती खूप आतुरतेने अभयची वाट पाहत होती. संध्याकाळी जसा अभय ऑफिसवरून घरी आला तसा माहीने त्याचा हात पकडला आणि ओढतच त्याला रूम मध्ये घेऊन गेली. तिने आतून कडी लावली. माहीने अभयचा हात हातात घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली की अभय, तुमची इच्छा आहे ना की मी हे मूल पाडावं? मग मी हे मूल पाडेन, पण तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. अभयने आपला हात खाली घेतला आणि तिला म्हणाला की बोल, काय विचारायचं आहे तुला? तेव्हा माहीने विचारलं की अभय, तुम्ही मला खरं खरं सांगा, सासूबाई तुमच्या सख्या आई आहेत का? अभयने तिला सांगितलं की नाही माही, आई माझी सख्खी आई नाही, पण सख्या आईपेक्षा सुद्धा ती माझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा मी 1 वर्षांचा होतो तेव्हा माझी आई आजारी पडून देवाघरी गेली. तेव्हापासून या आईनेच मला लहानाचं मोठं केलं आहे. मला कधीच माझ्या आईची आठवण होऊ दिली नाही. पण माझ्या नशिबात आई किंवा वडील दोघांपैकी एकाचंच प्रेम लिहिलं होतं. त्यामुळे जशी नेहा 6 महिन्यांची झाली तेव्हा बाबांचा सुद्धा मृत्यू झाला. तेव्हापासून आईने एकटीने आम्हा दोघांना लहानाचं मोठं केलं.
माहीला खूप राग आला आणि ती म्हणाली की इतकी मोठी फसवणूक. अभय, आजपर्यंत तुम्ही मला ही गोष्ट का नाही सांगितली? परंतु आता सगळं सत्य माही समोर आलं होतं. ती समजून गेली होती की शेवटी सासूबाईंना का वाटत नाही की अभयला मूल व्हावं, कारण त्यांची नजर या प्रॉपर्टीवर होती जी त्यांना आपल्या मुलीच्या नावावर करायची होती. समाजासमोर, भावकी समोर ते अभयला आपला मुलगा मानत होते. परंतु सत्य तर हे होतं की सासूबाईंना अभयचं चांगलं व्हावं असं कधीच वाटत नव्हतं. त्यांना दुसरा मुलगा होऊ शकला नव्हता, त्यामुळे त्यांची मुलगी नेहा एकच होती आणि सगळी प्रॉपर्टी त्यांना नेहाच्याच नावावर करायची होती. जर प्रॉपर्टी सरळ तिच्या नावावर केली असती तर ती समाजासमोर चुकीची ठरली असती आणि समाजाच्या किंवा भावकीच्या नजरेतही ती चुकीची ठरली असती. त्यामुळे इतके मोठे षडयंत्र रचून सगळं काही नेहाच्या नावावर करणार होती. इतकी मोठी योजना केली की समाजासमोर तिने आपली सगळी प्रॉपर्टी अभयच्या नावावर करून एक चांगली आई होण्याचा पुरस्कार मिळवला आणि अभयचं मूल जन्माला न घालता मुलीचं मूल दत्तक घेऊन सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करण्याचं षडयंत्र रचलं. म्हणजे सगळी प्रॉपर्टी नेहाच्याच मुलीच्या जवळ गेली असती. म्हणजे हीच गोष्ट झाली की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. इतकी मोठी फसवणूक. आणि अभय तर बिचारा साधा सरळ माणूस, तो या दोन्ही माईलेकींच्या बोलण्याला समजू शकला नाही. पण आता सगळं काही माही समोर साफ झालं होतं. ती अभयला म्हणाली की अभय, तुम्हाला मला काहीतरी ऐकवायचं आहे, तुम्ही एकदा फक्त ऐकून घ्या, त्यानंतर तुम्ही जे काही सांगाल मी ते करायला तयार आहे. हे बोलता बोलता माहीने सगळी रेकॉर्डिंग अभयला ऐकवली. अभयला खरंच आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याने जे काही ऐकलं त्याला सगळं काही खोटं वाटू लागलं. वेडा झाला होता तो, कारण तो त्याच्या सावत्र आईला आपल्या सख्ख्या आईपेक्षा जास्त मानत होता आणि त्याची तीच आई इतका मोठा विश्वासघात करू शकते हे त्याला सहन होत नव्हतं. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर अभयच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसायला लागले. तो रागात लालबुंद झाला होता. आज पहिल्यांदा माहीने अभयचे असे रूप पाहिले होते. अभयने तिचा हात पकडला आणि तिचा फोन घेऊन त्याच्या सावत्र आईकडे गेला आणि सगळी रेकॉर्डिंग ऑन करून त्याच्या सावत्र आईला ऐकवली. ही सगळी रेकॉर्डिंग ऐकून त्यांच्या पायाखालून जमिनीत सरकली. त्यांना असे वाटत होते की जमिनीचे दोन तुकडे व्हावे आणि त्या त्याच्यात सामावून जाव्यात. त्यांची अवस्था बघण्यासारखी झाली होती. तुर्तास अभय त्यांना जास्त काही बोलला नाही, फक्त एवढं जरूर म्हणाला की जर तुझ्या नजरेत मी सावत्रच होतो तर तेव्हाच तू माझा गळा का नाही दाबला? जितका त्रास आज मला होत आहे तितका त्रास मला तेव्हा झाला नसता. मी तर मनापासून तुला माझी आई मानत होतो आणि तू माझी इतकी मोठी फसवणूक करत होतीस. आई, जर तुला संपूर्ण प्रॉपर्टीच हवी होती तर घ्यायची होती ना. कुठे मी तुला प्रॉपर्टी मागितली होती? पण तुला तर सगळ्या जगासमोर चांगलं बनायचं होतं. खरंच लोक बरोबर बोलतात की आई ही आईच असते आणि सावत्र आई ही सावत्रच असते. शेवटी तू दाखवलास ना तुझा सावत्रपणा. तुला ही प्रॉपर्टी हवी होती ना, त्याच्यासाठीच तू माझ्या मुलांना मारण्यासाठी आतुर झाली होतीस. माझ्याच हातून माझ्या मुलांना मारणार होतीस. तुझ्या प्रॉपर्टीसाठी तू माझा नाश करत होतीस आणि मी तर काही वेगळाच विचार करून बसलो होतो. तुझ्या हो मध्ये हो बोलत होतो, पण आता अजून नाही. मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. तुझ्या विचारांची, तुझ्यासोबत राहण्याची, तुझ्या सावलीची मला घाण वाटते. आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून जात आहे. तुझे हे घर, ही प्रॉपर्टी, तुझी मुलगी तुझ्याकडेच राहू दे. आज नंतर मी तुमच्या दोघांसाठी मेलो आहे. आपल्या सावत्राईला एवढं सगळं ऐकवल्यानंतर अभय माहीला घेऊन ते घर सोडून गेला. त्याने आपलं एक नवीन जग बसवलं आणि त्या छोट्याशा जगात माही खूप खुश होती. इथे असं कोणीच नव्हतं जे तिच्या पोटातल्या बाळाच्या जीवावर उठलं होतं. ती आपल्या या छोट्याशा जगात खूपच खुश होती. आणि घर सोडल्यानंतर 7 महिन्यानंतर माहीच्या कुशीत एक छानस निरागस छोटा अभय खेळत होता. इकडे अभयच्या सावत्र आईला खूप आनंद झाला होता, पण हळूहळू तिला जी भीती होती तेच झालं. ती समाजाच्या आणि त्यांच्या भावकीच्या नजरेत मात्र पडली. तिने प्रॉपर्टी नेहाच्या नावावर केली, परंतु नंतर नेहाने आपल्या आईला सांभाळण्यास नकार दिला. अभयच्या सावत्र आईला खूप पश्चाताप होऊ लागला होता, परंतु आता वेळ निघून गेली होती. तिला तिच्या म्हातारपणात आपलं म्हणणारं आता तिच्याजवळ कोणीच नव्हतं. ना मुलगा, ना मुलगी, ना नातवंड. आणि इकडे नेहाला मुलगा होत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि तिची प्रॉपर्टी जबरदस्ती आपल्या नावावर करून तिला घरातून हकलवून लावलं.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या कथेतून शेवटी हेच शिकायला मिळते की आपण जर दुसऱ्यांचं वाईट केलं तर आपल्या सुद्धा त्याच्या दुप्पटीने कधी ना कधी वाईट होतच. कधी ना कधी आपल्या कर्माचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतच. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.